नोकरानेच मारला डल्ला। 17 लाख रुपयाची रोख रकमेसह 2 आरोपींना शहर पोलिसांनी 2 तासात केली अटक। भंगार व्यापारी यांच्याकडील 17 लाख रुपयाची रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या नोकरानेच त्या रकमेवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली होती। चंद्रपूर शहरातील गुटकाळा परिसरात असलेला व्यापारी हबीब मेनन यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नौकर रफिक शेख, शफिक शेख या दोन्ही आरोपींना शहर पोलिसांनी 2 तासात अटक केली। चंद्रपूर शहरातील गुटकाळा वार्डात हबीब मेनन यांचे भंगारचे दुकान आहे। त्यांच्या दुकानात काम करणारा नौकर रफिक शेख हा दुकानातील व्यवसायाचे पैसे 17 लाख रुपये रोख रक्कम घेऊन भानापेठमधून दुचाकीने गुटकाळा वार्डाकडे जात असताना दुपारी 3 वाजताच्या सुमारास आंबेकर लेआउट चौकात अज्ञात इस्मानी डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्याजवळील रकमेची बॅग हिसकावून पळून गेले अशी माहिती नोकराने दिल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी लगेच सर्वत्र तपास सुरू केला। घटनास्थळ शेजारील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली। तसेच त्याचे मालक हबीब मेनन, अधीनस्थ नौकर, चाकर व इतर सावधार यांना विचारपूस करण्यात आली, परंतु संशयितांचा कुठलाही सुगावा लागला नाही। पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली असता तांत्रिक विश्लेषण व परिस्थितीजन्य पुराव्याचे आधारे नौकर रफिक शेख याने सदरचा गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यातील नमूद रक्कम ही त्याचा भाऊ शफिक शेख यांच्याकडे दिल्याचे कबूल केले व स्वतः आणलेली मिरची पावडर आपल्या अंगावर टाकून चोरी झाल्याचा बनाव रचल्याचे उघड झाले। पोलिसांनी आरोपीकडून 17,70,000चा मुद्देमाल ताब्यात घेतला। पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरे करीत आहेत।